प्रकाशचे बाबा नेऊन दे जा म्हटलं उद्या रिंकूले. गावाले जातो म्हणते हे. बाई रिंकू गावाला चालली तू? हो बाबा उद्या जातो म्हटलं. उद्याची करतो तयारी. तर उद्या रिकामी आहे ना तुम्ही? का वावरात कामं आहे तुम्हाला? उद्या कामं गिमत आहे, पण तू गावाला चालली म्हणतं तर नाही जाणार मग मी वावरात. मजूर की आहे काय तर बाबा वावरात? नाही मजूर गिजूर नाही आहे वावरात. धुरे धारे साफ करणं चालू आहे. आता पेरणी व्हायच्या पहिले म्हटलं धुरे धारे साफ करून घ्या, तर तेच काम चालू आहे वावरात. हाव काय? तर उद्याचा दिवस मग मला नेऊन दे जा. ठीक आहे ना, तू म्हणतं तर येईन मी. पण मी हे म्हणत होतो राहिली असती अजून 7-8 दिवस. नाही तर काय मग राहते अजून 8-10 दिवस. 8-10 दिवसानं महिनाच खतम होते. 10 दिवस बी नाही. आजची तर 22 तारीख आलीच. मग किती दिवस राहिले महिना खतम व्हायला? 8 दिवस. 8 दिवसानं महिनाच खतम होते. आणि आजचा आहे सोमवार आणि पुढच्या सोमवारची आहे वटपौर्णिमा. मस्त वटपौर्णिमाला गावातच जाऊ पूजा उजा करायला. मग अजून म्हणतो आई मी एकटीच पडतो, मग मला एकटीलेच लय दूर जा लागते. मग दूर दूर जा लागते ना तिथं. इथं तर मस्त गावातच एवढं मोठं वडाचं झाड आहे, कुठं जा नाही लागत ना काही नाही. तर इच्छीच वटपौर्णिमा करजो. हो ना, राह 8 दिवस. नेऊन देईन ना मग मीच नेऊन देईन. राहीन मग तुझ्या घरी 2 दिवस. ना येईन मग. हो ना, घाईच करते. मग अजून म्हणते काही मला यायले नाही भेटत. आता आली तर आहे 8 दिवस राह. मस्त आणि नेऊन देते मग तुझे बाबा तुले. मग अजून म्हणशील नाही का आता बाबाच्या मागं वावराची कामं आहे, पेरणी डारणी आहे, अजून मला थांबायला लावशील तू? तर पेरणी करायला काय 8-10 दिवस नाही लागत. 2-3 दिवसाची पेरणी. पेरणीला काय लय दिवस लागते काय? तोय बाबा येईन तर प्रकाश आहे ना. मग प्रकाश आहे, मी आहे, सांभाळून घेईन आम्ही वावरातले कामं काय आहे तर. 1-2 दिवस थांबन तर आम्ही इकडे आटपून घेतो म्हटलं. राहू दे, आता काही थांबत नाही मी. उद्याची तयारी करतो आणि चालली जातो. पाय मग तू इच्छा. मी तर तुला थांब म्हणूनच राहिले. आजचा सोमवार, मंगळवारानं बुधवारी मस्त बाजारात गेली असती. त्याच दिवशी कपडे लत्ते घेणं होते तुमच्यासाठी, बाजारी होते. ना मग गेले असते तुम्ही. राहू दे ना, कपडे लत्ते की काही घेऊ नको. पैसे देऊन दे जो, ते पैसे टाकून देईन मी माझ्या पोरीच्या खात्यात. बरं ठीक आहे मग. आज तू पॅकिंग करून ठेव आणि नेऊन दे जा मग प्रकाशचे बाबा. उद्या रिंकूले नेऊन दे जा. आता नाहीच राहत म्हणते तर. बरं ठीक आहे ना बाई रिंकू, करून ठेव मग. आज तयारी करून ठेव, पॅकिंग करून ठेव. आणि काय काय देवाचा इले तर आजच बांधून करून देऊन दे तुझ्या बॅगेत. तुरीची डाळ आहे, शेवड्या आहे, पापड आहे, आलू चिप्स आहे. काय काय नेवाचं आहे तर म्हणजे एका वेगळ्या थैलीत देऊन देजो, मी घेऊन जाईन. ठीक आहे ना. आणि आंबे गिंबे घेऊन जा आता घरी आहे तर. हो देऊन देजो ना. आंबे देजो, काय तुले जांभूळ काय देवाचं आहे ते सगळं देऊन दे. घेऊन जातो मी बरोबर. जास्त खायला ये, जास्त गिस्त नको देऊ, थोडं थोडं देजो. कपड्याची बॅग आहे, मग अजून हे बॅग आहे, आणि 2-2 लेकरं आहे. याले तर कढीच घेऊन न्यास लागते. कढीवर न्यास लागते याले. तर ते चालते ना आता. लक्ष्मी म्हणतो मी. लक्ष्मीचंच नाव येते हो माझ्या तोंडात बी. परी म्हटलं चालते ना आता. हो चालते, नाही तर काय मग आपल्या मागं तर येते ते. आणतो मी तिलाही बरोबर पाहतो. काही दूर नाही जा लागत आपल्याला. बसनच जा नाही म्हटलं, ट्रेनचा थोडी सफर आहे. बरं देजो मग काय काय देवाचं आहे तर. नाही तर काय मग. आता तुझे बाबा आहे तर वड्या हे ते बनवून ठेवले आहे मी तुझ्यासाठी, तर देऊन देतो बांधून. मग जाऊ येते सांग तर राहू द्या मामीजी, लय जास्त होते, वजन होते असे म्हणते जवई. आता ते नाही आहे, तुझे बाबा आहे तर नेऊन देते ना घरापर्यंत. ठीक आहे ना, तर देऊन देजो मग. हो. बाई रिंकू पाणी पाच बरं. हो बाबा आणतो पाणी. धारा चालतं काय उद्या बबिताच्या गावाले? उद्या आई कायच्यासाठी? असंच जाऊ म्हटलं. रिंकू गिंकू आहे तर येऊ म्हटलं भेट घेऊन. आणि तू आई आली तर उमाबाईची भेटून जाते रिंकू संग. तर उमाबाई चालता काय मग उद्या? ठीक आहे ना रेखाबाई, तुमची इच्छा आहे तर चाललं जाऊ मग. माई बी भेटून जाते रिंकू संग. हो तेच म्हणून राहिली. काल बबिताचा फोन आला होता तर रिंकू ताई जातो म्हणते म्हणे गावाले. आता ह्या 1-2 दिवसात करते म्हणे ते तयारी. तर येवाच असन तर या म्हणे, भेटून जाते म्हणे. मग काही येत नाही ते लय दिवस. आता एकदम डायरेक्ट दिवाळीत नाही रक्षाबंधनला येईन आता ते. हो आता डायरेक्ट रक्षाबंधनला येईन. हो तर म्हणून म्हणे आई म्हणे एवढ्या दिवस राहिली म्हणे रिंकूताई, पण तुम्ही आल्या नाही म्हणे भेट देवाले. म्हणजे इथं तर आली होती ते, पण आम्ही अजून जाणार होतो. चाल गड्या दोघी जणी जाऊ म्हणून सासा सुनील.
धारा आणि मी दोघी जणी जाणार होतो, पण गेलोच नाही आम्ही. तर आल्या नाही म्हणे तुम्ही दोघी जणी. आता वहिनीची आईगी आली म्हणे, तर येऊन जा म्हणे तुम्ही तिघी जणी, राहायचा म्हणे 2 दिवस. म्हणून राहिली चला रात्रभर राहू, त्याला चांगलं वाटन, जाऊ आपण तिघी जणी संग. मग तर पाय म्हणन उमाबाई आली, धारानं तिच्या मायले आणलं, अशा म्हणन तर जाऊ म्हटलं, चांगलं वाटन त्याले. ठीक आहे ना, तर चाललो जाऊ मग उद्या लवकर. अन मी काय म्हणतो आई, आपण ना मस्त पार्टी करू त्याच्या वावरात जाऊन. आता माणसं तर पार्टीच करते, आपण बी बाया मस्त पार्टी करू. आता आपण तिघी जणी आहे आणि बबिता ताईच्या घरी त्या तिघी जणी आहे, आपण 6 झालो. आणि त्या दोघी जणी चंद्रकला काकू आणि सून, म्हणजे 8 जणी होतो आपण. आणि लेकरं पाकरं. हो जमते ना, मस्त जमते. पण उद्या मग इथून लवकर निघा लागन आपल्याला सकाळीच. 10 वाजेपर्यंत, म्हणजे 10 वाजता इथून निघून गेलो पाहिजे. तर तिथं 1-1.5 घंट्यात शांताबाईच्या गावाला पोचतो. आणि तिथून मग अजून आपल्याला वावरात जा लागन पार्टी करायला. म्हणजे उद्याच पार्टी झाली पाहिजे आपली वावरात. हो उद्या पार्टी करून घेऊ. मग परवाच्या दिवशी रिंकूताई गावाला जाईल आणि आपण येऊन जाऊ इकडे. हो, पण मग वावरात पार्टी करू तर काय बनवायचं मग पार्टीत? काय बनवायचं, मस्त पनीर घेऊन घेऊ 1-1.5 किलो, पालक पनीर, भात आणि पोळ्या. जास्त कायले बनवत बसायचं. मस्त वावरातच स्वयंपाक, घरी नाही. मस्त सामान इकून घेऊन जायचं वावरात. मस्त चूल मांडायची गोट्याची. आणि वावरात विहीर आहे, पाणी आहे, सगळंच आहे त्याच्या वावरात. तर मस्त पार्टी करणं होते. पण ऊन व लेकरं गिकरं आहे तर उन्हीचं कसं? ऊन आहे आई, पण एवढी ऊन नाही आहे ना. बगीचा नाही आहे का, बगीचात पार्टी करून मस्त झाडाची सावली तर राहते. आणि वावरात ऊन घेऊन काही नाही लागत. झाडाखाली मस्त उलट चांगलं वाटते, हवा चालू राहते. तर जमते ना, मस्त जमते नाही काय रेखाबाई? हो जमते गिमते म्हणा, आयडिया तर चांगली आहे. मग फोन लावून सांगा लागन ना शांताबाईले, बबिताले का मी येऊन राहिलो बा उद्या म्हणून. हो फोन लावून सांगून द्या, उद्या येऊन राहिलो म्हणा. रिंकूताईले थांबू द्या म्हणा, अजून 1-2 दिवस थांबून जा बा, जाऊ नका. आपण चाललो तर जाणार तर नाही म्हणा, नाहीच जाणार, ते कॅन्सलच करन. हो तर फोन लावा आई आणि बोलून घ्या. बरं फोन लावतो आणि बोलून घेतो. हॅलो, हा आई बोल. काय चालू आहे बाई? काय नाही, काम गिम झाले, पाणी प्यायलाच आली होती मी किचन मध्ये. हाव काय? काय चालू आहे आई? काही नाही बा, येवाची प्लॅनिंग चालू आहे म्हटलं. कुठं येवाची? इथं? हो तुझ्या घरी येवाची प्लॅनिंग चालू आहे. आता धाराची आई आली तर येतो म्हटलं धाराच्या आईले घेऊन. या ना तर मग, या कधी येऊन राहिले मग? आज येऊन राहिले काय? नाही हो आज नाही, आजचा अर्धा दिवस तर गेला. उद्या येतो म्हटलं आम्ही सकाळीच. आता धाराची आई आहे तर म्हटलं चाल बा, चाललो जाऊ. रिंकू संग भेटून जाते, रिंकूच्या लेकराई संग भेटून जाते. आता ते चालली म्हणते ना रिंकू. हो उद्या जातो म्हणून राहिली ना रिंकूताई, उद्याची करून राहिली तयारी. आतापर्यंत तेच चालू होतं आमचं, पॅकिंग करणं. वडे काढू दे, पापड काढू दे, शेवड्या काढू दे, तेच चालू होतं. डब्बे हुसक वासक करणं, पॅकिंग करून दिली आता आम्ही. उद्याची आहे मग तयारी जावाची. तर तू सांग तिले रिंकूले उद्या काही जाऊ नको म्हणा. उद्या आम्ही तिघी जणी येऊन राहिलो, धाराची आई, मी, लेकरं तिघी जणी येतो आम्ही मस्त. अन धाराचं म्हणणं आहे, काही म्हणते उद्या चाललो म्हणते आपण ताईच्या गावाले, तर वावरात पार्टी करू म्हणते. हाव काय, वावरात पार्टी जमते ना? हो तर धाराचं असं म्हणणं आहे, पार्टीमध्ये म्हणते मस्त पालक पनीरची भाजी, भात आणि पोळ्या बनवू म्हणते. आणि मग निंबू कांदा काकडी हे तर राहते सलादसाठी. मस्त वावरातच स्वयंपाक बनवू म्हणते, वावरातच जेवण करू, म्हणजे पूर्ण दिवस वावरातच थांबू म्हणते. मग जेवण खावण करून आणि मग संध्याकाळी वापस. तर उद्या थांबा नाही मग तुम्ही घरी थांबत मी, वावराची गोष्ट करून राहिली मी, वावरातली. म्हणजे उद्या आम्ही 10 वाजता इथून निघन तर 11 साडे 11 वाजेपर्यंत पोचून जातो आम्ही 1-1.5 घंट्यात. आणि मग आल्याबरोबर वावरात चाललो जाऊ आपण. मग दिवसभर वावरात थांबू आणि संध्याकाळी वापस. मग रात्रभर आम्ही थांबतो, रिंकूही थांबन. आणि परवाच्या दिवशी मग ते जाते गावाले ना आम्ही येतो. आयडिया तर चांगली आहे, पण रिंकूताई संग बोला लागन मग. तर मी गण्याच्या आजीले फोन देतो, बोलून घेतो गण्याच्या आजी संग.
ठीक आहे ना, दे ना दे. शांताबाईजवळ फोन दे, बोलतो मी शांताबाई संग. रिंकू संगही बोलतो. म्हणून उद्या आम्ही येऊन राहिलो, तर उद्याच्या दिवस थांबून जाय, जाऊ नको. ठीक आहे नाही. आई आई कुठं आहे तुम्ही? अहो इकडे आहे बबिता, इकडे आहे म्हटलं बेडरूम मध्ये. काय म्हणून राहिली? आईचा फोन आला म्हटलं, बोलून घ्या. बरं आण ना इकडे. हॅलो, हा आई बोलून घे म्हटलं गण्याच्या आजी संग. बरं दे ना दे, शांताबाईजवळ फोन दे, बोलतो मी. हो हो आई फोन. हॅलो, हा बोला रेखाबाई. काय चालू आहे शांताबाई? काय नाही बा, आराम चालू आहे. हाव काय, झोप खराब केली काय तुमची मग? नाही नाही, झोपली गिपली नाही होती, बसलीच होती मी. बबिताने आवाज दिला तर म्हटलं काय झालं बाबा, बबिताला आवाज देऊन राहिली. हाव काय, मी हे म्हणत होती उद्या येतो म्हटलं आम्ही गावाले. काय बोलता, खरंच? हो ना, आता धाराची आई आली, 2-4 दिवस झाले आली उमाबाई. तर उमाबाईला घेऊन येतो म्हटलं आम्ही, तिघी जणी, धारा, मी आणि उमाबाई. तर तिघीची तयारी आहे आमची. या ना, या 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 बिंदास्त या. तर किती वाजेपर्यंत येऊन राहिले मग तुम्ही? येतो ना मी, 11 वाजेपर्यंत पोहोचून जाईल. घेऊन या ना उमाबाईले, लय दिवस झाले, तशी आली नाही उमाबाई, तर घेऊन या. राहायचा मस्त 2-4 दिवस. 2-4 दिवस नाही, उद्याच्या दिवस. उद्या येतो म्हटलं आम्ही, रात्रभर राहील. आणि मग परवाच्या दिवशी रिंकू जाते गावाले ना, आम्ही येतो गावाले. उमाबाई घाई करून राहिल्या, गावाले जायचं आहे, गावाले जायचं आहे. तर त्याच्यानं थांबणं काही जमणार नाही जास्त दिवस. बरं या तर तुम्ही, जायचं मग भाऊ, पहिले या तुम्ही. या या. तर रिंकूले थांबून ठेवा मग शांताबाई. हो हो थांबते ते, थांबते. आता नाही जाणार ते, तुम्ही येऊन राहिल्या ना तर थांबते ते. आणि तसंही रिंकूला आवडतेच पार्टी वाटी करणं. तर तुम्ही म्हटलं काय पनीर वनीर हे म्हणता, तर घेऊन ना खायचा. हा, पनीर वनीर इथूनच घेऊन घेईन मी. बरं ठीक आहे ना. हो, नाही तर मग म्हणान का आम्ही पार्टी करायला जातो तर आम्हीच नेतो सामान सुमान. तर तुम्ही फक्त या म्हटलं. हा, पनीर आहे, पालक आहे, काय पूर्ण तयारी आहे, मी करून ठेवतो. या फक्त तुम्ही. बरं ठीक आहे ना, ठीक आहे. येतो मग आम्ही उद्या 11 वाजेपर्यंत येऊन जाईल, नाही तर 11च्या पहिले येतो मग आम्ही. ठीक आहे ना, या या, मी वाट पाहतो मग. हो ठीक आहे मग शांताबाई. हो ठीक आहे मग, ठेवा मग फोन. हो. तर बबिता उद्या येतो म्हणते मग तिघी जणी. हो आई, उद्या येऊन राहिला ना तिघी जणी. तर रिंकू ताईला सांगून द्या ना मग. हो सांगतो ना, रिंकूले सांगतो ना, थांबायला लावतो तिला उद्याच्या दिवस. तर म्हटलं प्रकाशले फोन लावून सांगा लागन ना मग. हो आई, फोन लावून सांगून दे जा, संध्याकाळी येत आहे तर घेऊन येईन. किती काना लागते तर 1 किलो लागन का 1.5 किलो लागन तुमच्या हिशोबानं. आता आपण किती जणी आहे, त्या तिघी आणि आपण तिघी झालो 6, आणि चंद्रकला मावशी आणि भावना 8 जणी आहे आपण, आणि लेकरं. हो, बायाची पार्टी आहे, पण मग जास्त वाजताच बनवून घेऊ ना, संध्याकाळी बी स्वयंपाक नाही बनवा लागणार मग आपल्याला. मस्त दुपारी जाऊ का नाही, तर दुपारचंही जेवण होऊन जाते, आणि रात्री मग स्वयंपाक नाही बनवा लागन आपल्याला. हा, तेच खाऊन घेऊ उरलं सुरलं. तर ठीक आहे ना, जास्त वाजताच सांगून द्या मग. नाही तर काय मग, फक्त 3 माणसंच आहे ना मग आपल्या घरी. हा, प्रकाशचे बाबा 3 कायले हो, 4 माणसं. आपलीचे 2 आणि चंद्रकलाचे 2, 4 जण ते. हो, ते तर आपल्या पार्टीत नाही राहणार ना. नाही, पार्टीत नाही राहणार, पण संध्याकाळी मग ते जेवण नाही करणार काय, तर मग काय स्वयंपाक बनवशील काय त्याच्यासाठी? त्याच्यानं जास्त वाजताच बनवून घेऊ आपण. हो, वावरात जेवण केल्यावर काय जास्त भूकही नाही राहत मग. आता सकाळचं जेवण तर झालंच राहीन आपलं, आणि मग 3-4 वाजता जेवण करू आपण. मग 3-4 वाजता जेवण करशील तर काय भूक राहते मग, 1-1, 1.5 पोळी खातो आपण रात्रीनं. तर जास्त वाजताच बनवून घेऊ मग. तर पहा मग तुमच्या हिशोबानं बोलावून घ्या पनीर कितीक बोलावतात, आणि पालकही सांगून दे जा. सांबार टमाटर आहे मग घरी, हिरव्या मिरच्या, काकडी. काकडी तर नाही आहे, तर मी तुम्हाला सामान सांगतो. पालक, काकडी, हिरव्या मिरच्या तर लागत नाही, पण आता पाहुणे घेऊन ये, नाश्ता वास्ता बनवायला पाहिजेच, तर मिरच्या सांगून दे जा. आणि निंब तर गावात कुठंही भेटून जाते, मेन आहे ते सांगून दे. हा, मी व्हॉट्सअप करून देतो प्रकाशले. ठीक आहे नाही. हो, पाठव मग लवकर हा माझ्या मोबाईलवर. ठीक आहे ना, पाठवतो मी तुम्हाला, पण फोन लावून सांगून दे जा, मेसेजवर लक्ष राहते नाही राहत. हो, फोन लावून सांगतो मी त्याले, पण सामान काय काय आणा लागते ते त्याच्या व्हॉट्सअपवर पाठवतो. नाही तर मग भुलून जाईन ना, 2 सामान आणि 1 सामान भुलून जाते. त्याच्यानं कसं लिहून पाठवलं तर लक्षात राहते हे आणा लागते बा म्हणून. ठीक आहे ना. हो, तर पाठव मग लवकर. बबन, उद्याची तयारी आहे म्हटलं आमची, तर उद्या चाललो मग आम्ही बाईच्या गावाले. खरंच चालले आहे?
हो रे, खरं नाही तर काय मग. आता उमाबाई बी आल्या तर म्हटलं रिंकू संग भेट करून देतो बा. रिंकू बी उद्या चालली म्हणते गावाले. तर फोन करून सांगितलं मी बबिताले म्हटलं का रिंकूले थांबव बा, उद्याच्या दिवस आम्ही येऊन राहिलो. तर ठीक आहे आई म्हणते या तुम्ही. तर उद्या जातो म्हटलं मग आम्ही. ठीक आहे ना, जा ना, तर जा मग, जा या मग राहून 2-4 दिवस. 2-4 दिवस तर नाही म्हणा, रात्रभर राहीन आम्ही आणि येतो मग परवाच्या दिवशी वापस. ठीक आहे ना, तर जा ना. हो, तर स्वयंपाकाचं पाहून घेजो मग, काय काय बनवायचं आहे तुले तर आम्हाला येईपर्यंत. ठीक आहे ना. हो, नाही तर उद्या चाललो आम्ही तर संध्याकाळचं तर बनवून ठेवणच म्हणा. फ्रीजमध्ये भाजी ठेवून देईन. मग सकाळचं पाहिजे तू चाय नाश्ता स्वयंपाक काय बनवायचा आहे तुले तर परवाच्या दिवशी. ठीक आहे, नाही पाहतो ना मी. जा तुम्ही बिंदास्त जा, राहा मस्त 2 दिवस आणि ये जा आरामात. मामीजी राहा ना तुम्ही 2 दिवस मस्त बबिताबाईच्या घरी. राहिली असती मी, पण तिकडे वाका होते ना मामाजीचा, त्याच्यानं जा लागल. तर रात्रभर राहतो म्हटलं मी तिथं आणि परवाच्या दिवशी मग मी गावाला चालली जाईन. एवढ्या लवकर चालले काय? आता 2-4 दिवस असतं झाले तुम्ही आले तर. राहा 8 दिवस राहा आणि मग जा. मग अजून वावराचे कामं धंदे लागते तर याले नाही भेटत, टाइमच नाही भेटत ना. आता पेरणी व्हायची आहे तर थांबून जा. नाही तर काय मग, मी तेच म्हणून राहिली, पण उमाबाई जातोच म्हणते. नाही मामीजी, सध्याच काही जाऊ नका तुम्ही, राहा अजून 2-4 दिवस राहा आणि मग जा. मामाजी संग बोलतो म्हटलं मी, सांगतो मामाजीले. ठीक आहे ना बुवा, पाहतो मी. जाऊ ना मग आम्ही. हो आई, जा ना तुम्ही, जा. बरं कर मग दारा, पॅकिंग कर बरं. हो आई. अव रिंकू, उद्या काही जाऊ नको म्हटलं गावाले. काहून नाही? काय झालं आता? पॅकिंग करून दिले ना, आता काय झालं बाबा? नको जाऊ म्हणतं. काही नाही झालं. उद्या म्हटलं वहिनीची आई, तिची भावजय आणि धाराची आई येऊन राहिले. खरंच? हो ना, तर धाराचं असं म्हणणं आहे, उद्या येतो म्हणते काकू आम्ही 3 जणी. तर उद्या म्हणते वावरात जाऊन वावरात पार्टी करू, मस्त पालक पनीर बनवू म्हणते, भात पोळ्या. उद्या पूर्ण दिवस वावरातच थांबू म्हणते 5-6 वाजेपर्यंत. तर उद्या काही जाऊ नको मग, त्या येऊन राहिल्या तर. हा काय, मग उद्या कॅन्सल करतो मग मी जाणं, येऊन राहिला त्या तर. बरं ठीक आहे. नाही मग उद्या येऊन राहिला तर थांबतो मग मी बी, भेटून जाते मी बी. हो, मग म्हणे उमाबाई बी येतो म्हणे, रिंकूच्या लेकरासंग भेटून जाते म्हणे, रिंकू संग भेटून जाते बा, त्याच्यानं येऊन राहिल्या त्या. हा काय, ठीक आहे ना. तर मग चाललं जाऊन मस्त वावरात पार्टी करू. माझी बी इच्छा होती वावरात पार्टी करायची, तर उद्याच्या दिवस थांबून जातो मग मी बी. हो, जोपर्यंत पाहुणे आहे तोपर्यंत तू बी थांब, मग जाणंच आहे गावाले. ठीक आहे ना ताई, उद्याचं कॅन्सल करतो मग मी. हो हो. चांगलं झालं ना, मग उद्या येऊन राहिले तर बरं झालं त्याचा फोन आला. नाही तर उद्या ते येवाशी ना माय जावाशी असं झालं असतं. नाही तर काय, मग उद्या ते आपल्या घरी आले असते आणि तू इथून गेली असती. ते तरी बरं झालं, येवाच्या पहिले त्यानं फोन लावून सांगितलं आपल्याला उद्या येऊन राहिलो बा म्हणून. हो हो हो, तर रेखाबाई म्हणे बबितानं सांगितलं म्हणे का रिंकूताईची तयारी आहे बा, गावाला चालली रिंकूताई. येवाच असेल तर उद्या या, उद्याच्या दिवस थांबायला लावतो रिंकूताईले. तर बबितानं सांगितलं म्हणे, तर चला बा आपण एक वेळा फोन लावून सांगून द्यावं का आम्ही येऊन राहिलो, रिंकूले काही जाऊ नका देऊ. अच्छा ठीक आहे ना. तर आणि मला मस्त आवडते वावरात जाणं, पार्टी करणं, मस्त मजा येते. हो, प्लॅनिंग धाराचीच आहे, धारानंच प्लॅनिंग केली. धारा म्हणते काही माणसं तर पार्टी करतेच, आपणही बाया पार्टी करू, मस्त वावरात जाऊ, वावरात स्वयंपाक बनवू. तर धारानं प्लॅनिंग केली. चांगलं आहे ना, चांगलं आहे. हो, तर उद्या मस्त मग वावरात भांडे घेऊन बसाले चटई घेऊन जाऊ आणि वावरात पाणी तर आहेच. हो, आणि वावरातच मग स्वयंपाक जेवण खावण हे ते. मी काय म्हणतो आई, भांडे नको घेजो, लय मोठं वजन होते. आता दादाला फोन लावून सांगून दे, पातरवाडी डोने ग्लास घेऊन येजो म्हणा येता. अमाय हो रिंकू, बरं झालं ते आठवण दिली, तर फोन लावून सांगून देतो आणि आणायला लावतो. नाही तर काय, मग बिनफालतू भांडे घासत बसा एवढे मोठे, आणि भांडे लय निघते ना मग सावट्या जणाचे. तर पतरवाडीच बोलावून घेतो, घासाचं नो टेन्शन, मस्त जेवण करू आणि तिकडच्या तिकडे पेटवता येते, नाही तर नालीत फेकून देऊ. ठीक आहे ना, सांगतो मी ना प्रकाशले सामान सांगतो. आता फोन लावतच होती मी प्रकाशले पनीर आणण्यासाठी. हो, तर फोन लावून सांगून दे मग दादाले. मी म्हणतो गावाला जातो, पण मला जावालेच नाही भेटत नाही. कोणतं ना कोणतं काम येऊनच राहिलं. हो ना, तू जावाची तयारी करत, पण तुला जावलेच नाही भेटत, म्हणूनच तर म्हणून राहिली हो. तू आता 1 हप्ता राय, मस्त वट पौर्णिमा होऊ दे आणि मग जाजो गावाले. पाहू ना आता तसं. नाही तर काय, मग कायले पाहू अर्धमन इकडे ना अर्धमन तिकडे. 7-8 दिवसासाठी मागं पुढं जीव करून राहिली राय. हो, आता माझी इच्छा नाही होऊन राहिली. पाय बरं, मस्त तयारी केली, आता पाहुणे येऊन राहिले, तर आता असं वाटते जातच नाही मी गावाला, इथंच राहतो. मग कसं गमते गावात मस्त. हो गमते, नाही तर काय, मग तिथं जाईन अजून कोंडल्या आणि राहा लागन मला.
म्हणून राहिली मागं पुढं जीव नको करू. आता राहिली मस्त एवढ्या दिवस अन काय एका हप्त्यासाठी मागं पुढं जीव करतं. ठीक आहे ना, नाही जात मग मी बी आता. मस्त वट पौर्णिमा घेऊ देतो इथंच, मस्त पूजा करा आणि मग जाईन गावाला. नाही तर काय मग. पहा मग मित्रांनो, अशी चालू आहे बा आमची प्लॅनिंग. मस्त उद्या वावरात पार्टी करू. आम्ही सगळेच पार्टी करणार आहे, तर तुम्ही बी जा आमच्या वावरात पार्टी करायला आमच्यासोबत. उद्या तुम्हाला आमचं वावरही दाखवतो मस्त. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.